लेंथ खराब पाहायला मिळाली. लेग स्टंपला चेंडू मात्र मिस झाला. पंचांचे दोन्ही हात धरणीला समांतर झाले. अर्थात कॉल आला व्हाईटचा आणि या व्हाईटच्या रूपाने मात्र श्री गणेशा होतोय शेलवली संघाचा. पुन्हा तीच चुकी गोलंदाजाकडनं होतीये. नक्कीच पुन्हा एकदा लेग स्टंपला मिस झाला चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर झाले. बॅक टू बॅक दोन चेंडू मात्र या ठिकाणी व्हाईटच्या रूपात हाताळले गेलेत हर्षल याच्या माध्यमातून. आता मात्र या ठिकाणी चांगल्या लेंथला आणि चांगल्या लाईनला गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र नक्कीच चुकांमात्र मात्र तुम्ही जर चुका करता आणि त्यानंतर मात्र जर तुम्ही या ठिकाणी बदलाव करत असाल, कारण चुकांवर पांघरून घालू नका मित्रांनो. तर चुका झाल्यात त्याचा बदला पुनरावृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळते गोलंदाजातनं. थोडीशी लाईन आणि लेंथ खराब पाहायला मिळते हर्षल याच्या माध्यमातून. परिणामी पहिलं षटक हाताळत असताना नक्कीच बॅक टू बॅक दोन व्हाईट पाहायला मिळाले. तदनंतर निर्धाव चेंडूची सांगता झाली. तदनंतर पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. खराब लेंथ म्हणता येईल या गोलंदाजाची. सुरुवात मात्र थोडीशी या ठिकाणी खराब पाहायला मिळते. नक्कीच स्क्वेअर लेगला सुरेख फटका. चेंडू वन बाउन्स टू बाउन्स ओव्हर द रो फरार. हा येतो एक सुरुवातीचा पहिला चांगला खणखणीत एक चौकार. पुन्हा एकदा लढाईमध्ये चेंडू होता. घुटणे टेको तमाशा देखो अशा प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न मात्र फसला. परिणामी चेंडू मात्र विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. हा चेंडू मात्र निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त करतोय गोलंदाज. कमबॅक करतोय. नक्कीच याच प्रकारची गोलंदाजी अपेक्षित या गोलंदाजाकडनं. आता मात्र शॉर्ट चेंडू होता. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र लेग स्टंपच्या एसटी वरून जातोय आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणता येईल. कमबॅक करतोय हा गोलंदाज हर्षल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न झाला परंतु 30 यार्ड मात्र चेंडू क्रॉस करू शकला नाही. परिणामी एक धाव मात्र नक्कीच आमच्या फैजल शेख यांच्या म्हणण्याप्रमाणे चिकी सिंगल घेतली गेली आणि एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. धावसंख्या मात्र होती 8 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता. स्क्वेअर लेगला फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय विसावतोय यष्टी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. गडी होतोय बाद. पहिला झटका पहिला हादरा बसतोय शेलवली संघाला. या जर षटकाचं विश्लेषण करायचं झालं, पहिल्या चेंडूवर व्हाईट चेंडू, दुसरा चेंडू देखील व्हाईट पाहायला मिळाला. तदनंतर मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. तदनंतर पुन्हा एकदा एक व्हाईट चेंडू. नंतर 4 धावा आल्या. तदनंतर मात्र 2 चेंडू निर्धाव सलग टाकले गेले. तदनंतर सिंगल आणि तदनंतर मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र हर्षल कमबॅक करून देतोय आपल्या संघाला आणि महत्वपूर्ण फलंदाज मात्र होतोय बाद. हरेश नक्कीच बाद होऊन तंबूत परतलाय. तदनंतर फलंदाज येतोय सूरज येतोय. ऑफस्टंपला खूपच बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील पंचांचे दोन्ही हात समांतर झाले. अर्थात अवांतर धाव मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मात्र वारंवार भर आदिवली संघाकडनं पाहायला मिळते. पारस याने जर 3 षटकार लगावले तर इरफान शेख यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलंय. या स्पर्धेच्या माध्यमातून मी प्रत्येक खेळाडूला एकच सांगेल की मित्रांनो,
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग, पावलोपावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. नक्कीच जोपर्यंत ध्येय आपण कंप्लीट करत नाहीत मित्रांनो, तोपर्यंत जर जिद्द असेल, चिकाटी असेल आणि क्रिकेटवरील प्रेम असेल तर नक्कीच तुम्ही विजयी होऊ शकता, ध्येयापर्यंत पोहोचू शकता. म्हणून जोपर्यंत ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत मात्र खचून जाऊ नका किंवा हार मानू नका. षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना गोलंदाजी मार्कवर सुरेश मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. नक्कीच शॉर्ट चेंडू होता, चेंडू मात्र कव्हरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळाला नाही. चेंडू मात्र विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. नक्कीच प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ओम केबल व वेदांत नेट सर्व्हिस यांच्या माध्यमातून डेन केबलवर आपण ही स्पर्धा मात्र पाहू शकता. 887 या क्रमांकाच्या चॅनेलवर आपण ही स्पर्धेचा मनमुराद आनंद घरी बसून आपण ऐकू शकता, पाहू शकता. नक्कीच DPL 2022 लाईव्ह चालू आहे, याबद्दल आम्ही रमेशजी विशे व डेन केबल यांचे आभारी आहोत. नक्कीच रमेश विशे आपले खूप खूप आभार की तुमच्या माध्यमातून स्पर्धा मात्र पोहोचते प्रत्येकाच्या घरामध्ये, मनामध्ये. जाऊया आता पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. आता काय गोलंदाजी करतोय गोलंदाज, आता मात्र फटका सुरेख आलाय, साऊंड देखील चांगल्या प्रकारचा, चेंडू जातोय, 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप, फरार हा येतोय. एक कारण मात्र धावसंख्या गती प्राप्त होते, धावसंख्या होते 15 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्क असतं. मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू असणार. शॉर्ट चेंडू कव्हरच्या दिशेला, सुरेख फटका, नजाकत भरा शॉट पाहायला मिळतोय. एक क्रिकेटचा क्लास पाहायला मिळाला, एफर्ट चांगला होता. चेंडू मात्र माघार घेत नाही, चेंडू जातो सीमा पार, पुन्हा एकदा येतोय हात चौकार. मित्रांनो की युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र या ठाणे जिल्ह्यात नव्हे तर दुबईवरून देखील कॉल आला होता. म्हणजे दुबई येथे देखील प्रेक्षक आपली ही स्पर्धा लाईव्ह पाहतायत. त्यामुळं या स्पर्धेचं मात्र औचित्य साधून या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे. त्या प्लॅटफॉर्मचा मनमुराद आनंद घ्या आणि शिस्तबाई खेळी या क्रिकेटच्या मैदानावर मात्र करून दाखवा. कारण प्रत्येक षटकासाठी जर तुम्ही या ठिकाणी मीटिंग घेत असाल तर मात्र कुठेतरी चुकी करताय मित्रांनो. प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. आपली खेळी कशा प्रकारे असावी, क्रिकेट कशा प्रकारचं असावं हे जर तुम्हाला ऐकायचं असेल, पाहायचं असेल तर मी सांगेल खैरा येथील एक छोटंसं गाव, त्या गावामध्ये जाऊन त्या जे क्रिकेटर आहेत त्यांना मात्र विचारा. कारण शिस्तबद्ध संघ मी फर्डे सर तसेच राऊत साहेब आपल्याला सांगू शकतो की जर खैरा टीम तुम्हाला कधी पाहायला मिळाली तर त्यांना बघा की त्यांची शिस्त कशा प्रकारची असते. क्रिकेटच्या मैदानावर उतरत असताना देखील तुम्हाला 11ही प्लेयर रांगेमध्ये दिसणार. ती स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह असू द्या अथवा नसू द्या, परंतु त्यांचं जे नियोजन असतं अतिशय अप्रतिम असतं आणि त्या जोरावरच त्यांनी तुथे येथे मात्र फर्स्ट सेकंड प्राइज मात्र मारलं होतं. नक्कीच दुसरं बक्षिसाचा मानकरी ठरला होता खैरा संघ. नक्कीच आवर्जून त्यांचं कौतुक केलं जातं. आता मात्र स्टेट ड्राईव्ह होतो, या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हजर आहे. चेंडू स्टॉप करतोय, चेंडू फेकी देखील चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. दरम्यान केवळ एक धाव कंप्लीट केली गेली. या एका धावेने मात्र धावसंख्या होती 21 या अंकावर पोहोचते. जर बघायला गेलं तर दोन्ही चेंडू फुलटॉस पाहायला मिळाले या गोलंदाजाच्या अर्थास गिरीश याच्या माध्यमातून.
नक्की चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र लडारमध्ये चेंडू होता, चेंडू मात्र धुडकावून लावलाय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय, थोडीशी पंबलिंग पाहायला मिळते. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आत्महत्या केली जाते. फलंदाज होतोय बाद. बॅक टू डगेलू. संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. थोडेसे शब्द कुठेतरी डगमगतायत, कारण एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा मी आभार मानतो. आमचे गुरुवर्य, आमचे प्रेरणास्थान, श्रद्धास्थान रमेशजी शिंदे, तसेच दत्ता फरडे सर झाले, अमर राऊत झाले. हे शब्दांवर वचक चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतो. नक्कीच प्रयत्न असेल यापुढे चांगलं समालोचन आम्ही देखील त्यांच्या सहयोगाने, त्यांच्या नक्कीच मार्गदर्शन केलं गेलं. ज्यावेळेस एक स्पेलसाठी समालोचन मी केलं, त्यानंतर मात्र दत्ता फडे सर यांनी मला मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाला साजेसे असे समालोचन माझ्याकडनं होईल, यापुढेही करण्याचा प्रयत्न करू असं मी आश्वासन त्यांना देतोय. नक्कीच आता मात्र चांगला फटका होता. या चेंडूवर देखील चांगली कॉलिंग पाहायला मिळते दोन फलंदाजाच्या दरम्यान. 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होतीये 24 धावा. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात पाहायला मिळतोय. नक्कीच फटका फसला, क्षेत्ररक्षक येतोय, झेल घेतोय आणि फलंदाज होतोय बाद. फटका मारण्याचा प्रयत्न होता, फटका मात्र फसला. प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाही. चेंडू मात्र विसावला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची चुकी पाहायला मिळाली नाही. चांगलं जज केलं आणि झेलबाद करून फलंदाजाला मात्र तंबूची दिशा दाखवली. नक्कीच चांगला झेल पकडला. फलंदाज मात्र क्रमांक 3 या ठिकाणी बाद होतोय. पारस आणि हरेश सलामीची जोडी मात्र तंबूत परतल्यानंतर फलंदाज या ठिकाणी सूरज देखील बाद होतोय. परतीचा रस्ता मात्र दाखवला जातोय आदिवलीच्या गोलंदाज अर्थात गिरीश यांच्या माध्यमातून. नक्कीच लढारमध्ये चेंडू होता, फटका चांगल्या प्रकारचा, अंतर किती कापलं गेलंय, एफर्ट चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय. चेंडू मात्र सीमापार 6 धावेसाठी जाणारा चांगला एफर्ट पाहायला मिळाला. चेंडू मात्र रोखण्यामध्ये यश प्राप्त होत आहे. दरम्यान 2 धावा मात्र नक्कीच कंप्लीट केल्या गेल्यात. चांगला एफर्ट पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकाच्या समाप्ती अखेर स्कोरबोर्डवर धावसंख्या 3 बाद 26 धावा. नक्कीच या आयोजनामध्ये जर बघायला गेलात तर प्रत्येक संघासाठी 7 षटकं दिली गेली आहेत. एका स्पेलसाठी स्पेल हाताळण्यासाठी 7 षटकं या ठिकाणी. परंतु या 7 षटकामध्ये जर बघायला गेलात तर थोडीशी कुठेतरी मिसमॅच बॅटिंग पाहायला मिळते. कारण आतापर्यंत जे सामने बघतोय फलंदाज मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये नक्कीच दत्ता फरडे सर सांगतात की ज्या वेळेस 7 षटकं महत्वपूर्ण षटकं 7-8 षटकांची ज्या वेळेस गेम प्लॅनिंग केली जाते त्यावेळेस मात्र तुम्हाला एक क्लासिकल खेळणारा हार्ड हिटर फलंदाज नसून एक क्लासमय जरा कटिंग प्लेयर जर चांगला मिळाला तर मात्र नक्कीच स्कोरबोर्डवर चांगली धावसंख्या उभी करू शकतो. तोच पुन्हा एकदा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये झेल मात्र 30 यार्ड मध्ये उडला होता, परंतु झेल मात्र सुटतोय आणि धरतीला चेंडू मात्र दान केला जातोय. परिणामी चुका मात्र वारंवार या ठिकाणी आदिवली संघाकडनं पाहायला मिळत आहेत. नक्कीच झेल सुटला, चुकी झाली, त्या चुकीला मात्र माफी नसणार. फलंदाज सागर या ठिकाणी झेलबाद होऊ शकला असता, परंतु झेल सुटला
आता मात्र परिणामांना सामोरे जावं लागेल ते आदिवली संघाला. नक्कीच घुटणे टेको स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय. लेग बिफोरचा इशारा येतोय पंचांचा. एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट केली गेली आहे. या एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावतीये. धावसंख्या होते 28 धावा. आता मात्र दीपक आणि सागर यांना चांगली फलंदाजी एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल, कारण षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि या 4थ्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. नक्कीच ऑफ स्टंपला बाहेर चेंडू होता, चेंडू मात्र बॅट्समन कडनं सोडून दिला गेलाय. अर्थातच जाणतोय की वाईट चेंडू याच्यावर प्रघात करणे म्हणजे या ठिकाणी जेल बाद होऊ शकतो, लिडिंग एज देखील होऊ शकते. चेंडू मात्र सोडला गेला, चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. एक्स्ट्राच्या रूपात वाईटच्या रूपात मात्र एक धाव नक्कीच कंप्लीट होते. आता मात्र नक्कीच चांगला चेंडू चेंडू जरा बाउन्स पाहायला मिळतोय. वन बाउन्सचा इशारा दिला गेलाय. फटका मारण्याचा प्रयत्न होता, हवी झाला होता फलंदाज, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न. गोलंदाज मात्र चतुर या ठिकाणी गोलंदाजी करतोय सुभाष. नक्कीच 4थं षटक हाताळत असताना जाणतोय की ऑफस्टंपला चेंडू जर ठेवला तर हा फलंदाज कव्हरच्या दिशेला फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्नांना मात्र यश प्राप्त होत नाहीये. आता मात्र नक्कीच चांगला फटका आला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हजर होतोय. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेलाय आणि दुसरी धाव देखील सुरक्षितरित्या कंप्लीट झाली आहे. नक्कीच या महत्वपूर्ण 2 धावा जोडल्यानंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या जर बघायला गेलात, षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना धावसंख्या झाली आहे 31 धावा. महत्वपूर्ण फलंदाज मात्र तंबूत परतलेले पाहायला मिळत आहेत, पारस, हरेश आणि सूरज. आता मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय, 30 यार्ड मध्ये चेंडू ढकलून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. दरम्यान एक धाव कंप्लीट केली गेली आहे. प्लेयर थोडासा इंजर्ड झालाय, मला वाटतं त्या ठिकाणी जायचंय आणि ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी होतोय. नक्कीच ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे या ठिकाणी, परंतु ओम केबल, वेदांत नेट सर्व्हिस यांच्या माध्यमातून डेन केबलवर आपण ही स्पर्धा मात्र घर बसल्या पाहू शकतो. चॅनेल क्रमांक 887 या क्रमांकाच्या चॅनेलवर मात्र या स्पर्धेचा आपण घर बसल्या मनमुराद आनंद घेऊ शकतो. तसेच सुविधा मात्र उपलब्ध झाली आहे DPL 2022 लाईव्हची, ती मात्र चालू आहे. याबद्दल आम्ही रमेशजी विषय आणि डेन केबलचे सर्व आभारी आहोत की या ठिकाणी आपण सुविधा उपलब्ध करून दिली. नक्कीच संपूर्ण पाण्याची व्यवस्था इरफान भाई यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेला लाभली, त्याबद्दल त्यांचे पुनश्च एकदा मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. नक्कीच पाणी म्हणजे जीवन, प्रत्येक थेंब पाण्याचा महत्वाचा असतो आणि ते पाणी मात्र इरफान भाई यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेसाठी संपूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध झालंय. धन्यवाद इरफान भाई.
स्पीडअप घ्यायचे जरा, कारण या स्पर्धेला बघायला गेलं तर थोडासा विलंब पाहायला मिळतो. पंचांनी देखील याची नोंद घ्यायची आणि स्पर्धेला मात्र गती प्राप्त करून द्यायचे. चार षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या मात्र स्कोरबोर्डवर लगावली गेली आहे शेलवली संघाची. 3 बाद 32 धावा. फलंदाज दीपक आणि सागर खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच एक चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाज दरम्यान पाहायला मिळते, परंतु नक्की ज्या पार्टनरशिपची गरज होती ती मात्र या ठिकाणी उपलब्ध होताना शेलवली संघाकडनं. नक्कीच फटका सुरेख आहे, प्रॉपर कनेक्शन झालंय, परंतु अंतर किती कापलं गेलंय, अंतर मात्र चेंडू कापू शकला नाही. झेल टिपला जातोय, फलंदाज सागर होतोय बाद, नाराज होऊन मात्र डगआउट मध्ये परततोय. नक्कीच सागर मात्र बाधून परततोय. तदनंतर मात्र एक आडिटर फलंदाज ज्याची ओळख शेलवली संघाकडनं केली जाते, तो फलंदाज विनायक मात्र फलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. एक चांगला गोलंदाज मला वाटतं आणि एक फलंदाज म्हणून ज्याची ओळख. नक्कीच प्रत्येक संघामध्ये मात्र जर बघायला गेलात तर एक असा मोहरा असतो की ज्याचा संपूर्ण संघ हा त्याच्या नावाने ओळखला जातो. अपील केली जाते, पंच मात्र तटस्थ. नक्कीच अपील मात्र या ठिकाणी फेटाळत असताना नक्कीच मोठी अपील होती, परंतु निर्णय मात्र नक्कीच पंच चांगले लाभले ते या स्पर्धेसाठी. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी हर्षल गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू नक्कीच निर्धाव टाकण्यामध्ये मात्र यश प्राप्त होतं. स्ट्राईकला मात्र विनायक पाहायला मिळतोय. फटका चांगल्या प्रकारचा आलाय, अंतर कमी पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक हजर होतोय, जज करतोय आणि विनायक बॅक टू द पॅव्हिलियन. तू चल मैं आया, दीपक होतोय बाद. नक्कीच एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली होती सागर आणि दीपक यांच्या माध्यमातून. तदनंतर मात्र विनायक सागर बाद झाल्यानंतर दीपक देखील या ठिकाणी बाद होऊन परततोय. आता मात्र संपूर्ण संघाची धुरा मात्र सांभाळावी लागेल ती विनायक या फलंदाजाला, कारण एक हार्ड हिटर फलंदाज, एक चांगला फलंदाज म्हणून याची ओळख शेलवली संघाकडनं. तो फलंदाज खेळपट्टीवर पाहायला मिळतोय, परंतु काय गोलंदाजी केली जाते हर्षल याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर विकेट घेतोय, दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय, तिसऱ्या चेंडूवर देखील विकेट. वॉट बॉलिंग, खूप चांगली बॉलिंग या ठिकाणी मात्र हर्षल याच्या माध्यमातून आदिवली संघाकडनं पाहायला मिळते. धावसंख्येवर मात्र रोख लगावण्यामध्ये हा गोलंदाज मात्र यश प्राप्त करतोय. नक्की ज्या गोलंदाजाची गरज होती ती गोलंदाजी मात्र हर्षलच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र पुन्हा एकदा फटका आलाय, चांगला साऊंड पाहायला मिळाला, अंतर देखील चांगलं पाहायला मिळतोय, चेंडू मात्र जातोय, फरार होतोय, हा येतोय यमन क्वालिटीचा दर्जेदार कारण मात्र धावसंख्येला गती प्राप्त होतीये. धावसंख्या होतीये 38 धावा. पुन्हा एकदा स्टेप आउट करून फोटा फटका मारण्याचा प्रयत्न होता, निर्धार होता विनायकचा, परंतु फटका फसला. परिणामी स्वतःच्या फॉलो थ्रीवर क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाज आणि हा देखील चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. मला वाटतं षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जातोय गोलंदाज हर्षल. आता मात्र कव्हरच्या दिशेला नेत्रदीप, सुरेख फटका पाहायला मिळतोय, चेंडू मात्र फसतोय, चेंडू जातोय ओव्हर द रो, फरार, हा येतोय खणखणीत खणखणीत सनसनीत चौकार.
माध्यमातून बघायला गेल्यात तर 3 चेंडूमध्ये 1 चेंडू निर्धाव टाकला होता, 2 गडी महत्वपूर्ण बाद केले होते. तदनंतर मात्र विनायकाला फलंदाजी मार्कवर एक हार्ड हिटर फलंदाज शेलवली संघाचा आणि एक षटकार चौकार लगावला आणि ते महत्वपूर्ण षटक मात्र पूर्णपणे उद्ध्वस्त करून लावलं हर्षल याचं आणि मात्र गती प्राप्त झाली. स्कोरबोर्डवर धावसंख्या मात्र लगावल्या गेल्या. 5 षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या पाहायला मिळते 42 धावा. नक्कीच एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी मात्र सादर करावी लागेल विनायक आणि शरद. नक्कीच विनायक मात्र चांगली फलंदाजी करतोय, त्याची साथ मात्र द्यावी लागेल शरद या फलंदाजाला. शरद देखील चांगला फलंदाज म्हणून ओळखला जातो, परंतु नक्कीच पॉवर प्ले या ठिकाणी घेतला गेलाय. षटक क्रमांक 6 या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय गिरीश. नक्कीच महत्वपूर्ण फलंदाजीचा दावा या ठिकाणी पेश करावा लागेल तो विनायक आणि शरद याला. या उर्वरित 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मात्र जोडावा लागतील. गिरीशाचा पहिला चेंडू फुल टॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू, चेंडू मात्र धुडकावण्यामध्ये अपयश प्राप्त झालं आणि झेल बाद शरद मात्र या ठिकाणी बाद होतोय. बघायला गेला तर विनायक आणि या ठिकाणी शरद फलंदाजी करत होता, परंतु पहिला चेंडू शरद साठी या ठिकाणी एक लॉलीपॉप चेंडू, एक लालच भरा चेंडू फेकला गेला. फुल टॉस चेंडू होता, सीमा पार घालवण्याचा प्रयत्न झाला, परंतु प्रयत्नांना अपयश आलं आणि शरद मात्र बाद झाला. आता मात्र स्टेप आउट करून या ठिकाणी फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसला. कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती. नक्कीच चांगलं षटक हाताळतोय गोलंदाज गिरीश. आता मात्र लढारमध्ये चेंडू होता, यष्टी रक्षक मात्र चेंडू रोखू शकला नाहीये. 2 क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडू रोखला जातोय. दरम्यान चांगली कॉलिंग पाहायला मिळते. फलंदाजांच्या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि महत्वपूर्ण 2 धावा लेग बाईच्या स्वरूपामध्ये मात्र या ठिकाणी शेलवली संघाला. धावा कुठूनही येऊ दे, परंतु धावा येणं खूप महत्वाचं शेलवली संघाला. कारण बघायला गेला तर फलंदाज मात्र 6 या ठिकाणी बाद होऊन तंबूत परतलेत. त्यानंतर विनायक मात्र एक हार्ड फलंदाज खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून मात्र वारंवार फटके मारण्याचा प्रयत्न. हा फटका देखील सुरेख आहे, परंतु अंतर कमी पाहायला मिळालं. झेल एक कठीण झेल होता, परंतु सोपा करण्याचा प्रयत्न झाला, परंतु झेल मात्र होऊ शकला नाही. झेल मात्र सुटला आणि पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळाल्या. नक्कीच खूप महत्वपूर्ण धावा मात्र जोडल्या जात आहेत. या 2 धाव्यांनी धावसंख्या मात्र पोहोचते तब्बल 46 या अंकावर. षटक क्रमांक 6 या ठिकाणी मार्गस्थ. लो फुलटॉस चेंडू धुडकावून लावलाय कव्हरच्या दिशेला. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप फरार. हा येतोय पुन्हा एकदा संघर्षमय चौकार. संख्या होते, अर्धशतकी खेळी होते या संपूर्ण संघाची. 50 धावा लगावल्या गेल्यात. फटका सुरेख आहे, उंची मात्र खूप प्राप्त झाली. अंतर कमी पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक येतोय, पुन्हा चुकी होते. झेल सोडला जातोय. वारंवार मात्र झेल सोडताना आदिवली संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कॉल दिला गेलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण करण्याच्या नादामध्ये मात्र फलंदाज होतोय बाद.
बाद होतोय. गडी क्रमांक 7वा मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. नक्कीच या दुसऱ्या धावेची गरज होती का, ही मात्र चुकी पाहायला मिळते. या चुकीतनं मात्र या ठिकाणी बघायला गेला तर 6 गडी बाद झाले होते. 7वा गडी रनआउटच्या स्वरूपामध्ये महत्वपूर्ण फलंदाजी करत असताना विनायक आणि हर्षल या ठिकाणी फलंदाजी करत होता, परंतु हर्षलला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केलं. स्वतःच्या हातावर कुऱ्हाडीने घाव करणं, अशा प्रकारची काहीतरी चुकी पाहायला मिळते ती शेलवली संघाकडनं. षटक क्रमांक 6 समाप्त झालं. 7वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज उमेश येतोय. धावसंख्या मात्र पाहायला मिळते 52 धावा. या षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त धावा जोडाव्या लागतील विनायक या फलंदाजाला. आता मात्र नक्कीच पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र ऑफस्टंपला खूपच मिस पाहायला मिळाला. परिणामी पंचांचे दोन्ही हात समांतर झाले. धाव मात्र मिळते अवांतर. या अवांतर एका धावेने धावसंख्या होतीये 53 धावा. आता मात्र अप्पर कट केला गेला, चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु अंतर मात्र या ठिकाणी कापू शकला नाही फलंदाज. परिणामी एक हार्ड हिटर फलंदाज, महत्वपूर्ण फलंदाज फेवरेट शॉट मारण्याच्या नादामध्ये मात्र बाद होतोय. चेंडू अपस्टंपला खूप बाहेर पाहायला मिळाला होता. त्यानंतर मात्र चेंडूपैकी झाली. अप्पर कट करण्याच्या नादामध्ये मात्र एक फेवरेट शॉट म्हणून ओळखला जातो विनायकेचा, परंतु फटका मात्र फसला आणि विनायक मात्र तंबूच्या आश्रयाला गेला. नक्कीच त्यानंतर पुन्हा एकदा अपस्टंपला खराब चेंडूपैकी पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. वारंवार लेंथ आणि लाईन या ठिकाणी बिघडलेली पाहायला मिळते उमेश या गोलंदाजाची. परिणामी अवांतर एक्स्ट्राच्या रूपाने मात्र धावा दिल्या जात आहेत. फटका सुरेख, आवाज देखील चांगल्या प्रकारचा येतोय, साऊंड चांगल्या प्रकारचा. चेंडू मात्र जातोय सीमा पार 6 धावांसाठी. नक्कीच काय फटका पाहायला मिळाला. साऊंड देखील खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय. परिणामी चेंडू मात्र जाऊन आदळला काळ्या फितीला आणि या मिळाल्या 6 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लिडिंग एज झाली, चेंडू फरार होतोय, क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू मात्र गुदगुळ्या करत फरार होतोय. पुन्हा एकदा 4 धावांसाठी. त्यामध्ये या चौकाराने मात्र धावसंख्या होतीये 64 धावा. आता पुन्हा एकदा फटका सुरेख आडव्या बॅटीने खेळून काढलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळतं. चेंडूपैकी देखील सुरेख दरम्यान चांगली कॉलिंग. 2 फलंदाजाच्या दरम्यान 2 धावा मात्र सुरक्षितरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. या संघर्षमय 2 धावा, महत्वपूर्ण 2 धावा शेलवली संघाच्या खात्यामध्ये मात्र भर पडत आहे. धावसंख्या होतीये 66 धावा. नक्कीच हे फलंदाज मात्र जाणता येतं एक धाव देखील किती महत्वाची असते. बॉलिंग चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली. आता मात्र दिशा थोडीशी चुकीची पाहायला मिळते गोलंदाजाची. लेग स्टेपला चेंडू मात्र मिस होतोय आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईटचा. आता एकदा पुन्हा एकदा घुटणे टेकून या ठिकाणी स्क्वेअर लेगला फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. फटका मात्र फसला.
परिणामी या चेंडूवर मात्र कुठल्याही प्रकारची धाव मिळाली नाही. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जातोय. पुन्हा एकदा लढाईमध्ये चेंडू फटका फसलाय, परंतु नो मॅच मध्ये चेंडू लँड होतोय. दरम्यान क्षेत्ररक्षक धावतोय, फलंदाज देखील धावताय. 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धावेचा कॉल. विकेट किपरची मात्र ऍक्शन पाहायला मिळाली या ठिकाणी. दरम्यान फलंदाज होतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. धावसंख्या 7 षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या होते शेलवली संघाची 69 धावा. विजयासाठी मात्र 70 धावा कंप्लीट त्या आदिवली संघाला. साडगाव संघाचा कर्णधार तसेच गोटेकर बी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी समालोचन कक्षेसमोर यायचे. दोन्ही कर्णधारांनी त्वरित यायचे. यापुढील आवाज आमचे प्रेरणास्थान, ज्यांच्या प्रेरणेतून आम्ही या ठिकाणी समालोचनासाठी आम्हाला माईक सुपूर्द केला गेला, त्याबद्दल सर्व आयोजकांचे तसेच अमर राऊत आणि दत्ता फर्डे सर आपले देखील आभार मानतो. आणि जाऊयात यापुढील आवाज द व्हॉइस ऑफ शहापूर अमर राऊत. हॅलो. साडगाव संघाचा कर्णधार, साडगाव संघ आपला कर्णधार लवकरात लवकर पाठवायचे. साडगाव संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. यावेळेला या सामन्यातली पहिली इनिंग आपण पाहिली. शिवमल्हार शेलवली संघानं 7 षटकांमध्ये 69 धावांपर्यंत मजल मारली आणि समोरच्या मनोज स्पोर्ट्स आदिवली या संघासमोर मात्र 42 चेंडू आणि 70 धावांचं एक भलं मोठं आव्हान उभं केलं गेलेलं आहे. 10ची सरासरी कायम राखावी लागणार जर या मॅचमध्ये, या सामन्यामध्ये विजय संपादित करायचा असेल मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाला. यापुढील होणारा सामना गावदेवी स्पोर्ट्स गोठेगर बी विपक्ष रमेश स्पोर्ट्स साडगाव संघ. दसई प्रीमियर लीग सन 2022 पर्व तिसरे आणि या तिसऱ्या पर्वाचा हा तिसरा दिवस. अनेक रोमहर्षक लढतींचा आस्वाद आपण या तिसऱ्या दिवसाच्या माध्यमातून घेतला. क्रिकेटची एक वेगळी पर्वणी दसई प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. मागच्या पहिल्या पर्वाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर पुन्हा क्रिकेट रसिकांच्या भेटीला आपण सीझन 2 घेऊन आलो, पर्व दुसरं घेऊन आलेलो आहोत. आणि या पर्वामध्ये देखील अनेक दिग्गज संघ पहिल्या पर्वाचा विजेता ठरला होता गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर बीचा संघ. याही पर्वामध्ये सुंदर सुरुवात झालेली आहे. वळूयात मॅचकडे. मॅच चालू आहे. मनोज स्पोर्ट्स आदिवली विपक्ष शिवमल्हार शेलवली संघ. 42 चेंडू आणि 70 धावांचं आव्हान. या आव्हानाचा पाठलाग होईल का? 10ची सरासरी राखावी लागणार आहे ते मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाला तर या मॅच मध्ये विजय संपादित करायचा असेल तर. त्यावेळेला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला असेल हर्षल, नॉन स्ट्राईकला असेल ललित,
आणि बॉलिंग मार्कवर सलामीवीर गोलंदाजाच्या भूमिकेत असेल गोलंदाज दीपक. पहिला चेंडू बॅट्समन पहिल्या चेंडूपासून प्रहार करण्याचा प्रयत्न करतो. मित्र असं म्हणेल की 7 षटकांचा सामना आहे, 70 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. 10चा स्क्रीन रन रेट आहे, रिक्वायर्ड रन रेट 10चा आहे. त्याची सरासरी तुम्हाला आवश्यक आहे आणि अशा वेळेला थोडासा संयम तुम्हाला बाळगावा लागणार आहे. मगाशी फर्डेसर ज्याप्रमाणे सांगत होते की विकेट तुम्हाला ठेवावे लागतील, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि या चुका मात्र अत्यंत महागात पडतील. चेंडून घेतला यष्टांचा वेध आणि अवघ्या दुसऱ्या चेंडूवर बसतो पहिला झटका आदिवली संघाला. झटका बसलाय मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाला. एक चांगली गोलंदाजीची सुरुवात म्हणता येईल शिवमल्हार शेलवली संघाच्या दीपककडनं. पहिला चेंडू डॉट, सेकंड बॉलवर विकेट. 70 धावांचं टार्गेट आहे आणि 70 धावा आपल्या हातामध्ये वाचवण्याकरता शिल्लक आहेत, त्या म्हणजेच शेलवली संघाच्या. विचार करावा लागेल मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाला. काही करायची आहे, थांबायचं, एक पार्टनरशिप बिल्ड करायची आहे, भागीदारी रचायची आहे आणि मग सेट झाल्यानंतर खेळपट्टीचा अंदाज घेतल्यानंतर समोरच्या गोलंदाजांवर आपल्याला हल्ला चढवायचा आहे. या सूत्रावरच हे यश प्राप्त करता येईल. यावेळेला सुंदर बॉल इन स्विंग पाहायला मिळाला. चेंडू आतमध्ये येत होता परंतु हॅलो हॅलो तर दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित आहे टॉस्को बॉक्स मध्ये. तर नाणेफेकीसाठी मी आमंत्रण करू इच्छितो गणेशजी मडके. जयेश जी विदे सरांना मी विनंती करतोय की आपण आपल्या हस्ते नाणेफेकीचा कबूल करायचं आहे. तर कॉल कोणाचा असेल? तर गोटेकर संघाचा कॉल असेल. तर नाणेफेकी जिंकली आहे साडगाव संघानं. तर साडगाव संघ आपला निर्णय काय असेल? मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. हॅलो, आम्ही प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर नक्कीच प्रथमतः फलंदाजी स्वीकारले साडगाव संघाने नाणेफेकी जिंकून. तर क्षेत्ररक्षकाने आमंत्रण केले ते घोटेकर संघाला. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी 100+ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 100+ करण्याचा मानस असेल साडगाव संघाचा. तर किती धावांपर्यंत रोखू इच्छितोय घोटेकर संघ आपण? आम्ही 40-50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण का आमच्याकडे तसे गोलंदाज आहेत. आम्ही प्रीतम, ओमकार आदी चांगले गोलंदाज आहेत आमच्याकडे. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नियोजनाबद्दल कसं वाटतंय आपल्याला? मुस्तफा शेखचं नियोजन कसं आहे? गणेश मडकेचं नियोजन कसं वाटतं आपल्याला? नियोजन तर एक नंबर आहे. मागच्या वर्षी पण आम्ही इथे खेळलो. हा ग्राउंड नवीन बनवला त्यांनी. हा ग्राउंड पण मस्त केलेला आहे. मुस्तफा भाईचा धन्यवाद करतो आम्ही का आम्हाला इथे खेळायला संधी दिली. आणि मागच्या वर्षी आम्ही चॅम्पियन झालो होतो याच ग्राउंडवर आणि यावेळेस पण आम्ही चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करू. नक्कीच धन्यवाद दोन्ही संघांना आणि ऑल द बेस्ट मॅच साठी. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. धन्यवाद साजिद. वळूयात मॅचकडे. यावेळेला पहिलं षटक मार्गस्थ होईल, माफ करा समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मनोज स्पोर्ट्स आदिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. ती मात्र 1-9 धावा. 70 धावांचं लक्ष आहे. अजूनही 36 चेंडू आणि 61 धावांची गरज असणार आहे आदिवली संघाला. ज्याप्रमाणे आपण मगाशी पाहिलं की झेल होऊ शकला असता, परंतु जो अंदाज असतो, एक जजमेंट असते, ती चुकली गेली. अगोदरच आपला रनअप स्टार्ट केला, खेळाडून चेंडू मागे पडला आणि मात्र क्षेत्ररक्षक यावेळेला चेंडूची फक्त वाट बघत राहिला. बॉलिंग मार्कवर शिवमल्हार शेलवली या संघाकडनं गोलंदाजीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज विनायक. शिवमल्हार शेलवली संघ पहिल्या सामन्यामध्ये मी म्हटलं होतं की जी क्षेत्ररक्षणाची बाजू कमकुवत राहिली, त्या क्षेत्ररक्षणाच्या बाजूवर त्यांना काम करावं लागणार आहे. जर या स्पर्धेमधलं आपलं अस्तित्व आणखी धारदार बनवायचं असेल
तर मग मात्र या गोष्टीला देखील विचारात घ्यावं लागेल. पहिला चेंडू, दुसऱ्या षटकातला प्रहार केला गेला, ऑनसाइडला खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु अचूक वेगवान थ्रो आणि त्याचा परिपाक म्हणजे अवघ्या एका धावेवर मानावं लागते समाधान. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 10-10, एकावर 0, 10 धावा. डबल डिजिटमध्ये यावेळेला एंटर होईल मनोज स्पोर्ट्स आदिवलीचा संघ. षटकातला पुढचा चेंडू, फुलंलेंचा चेंडू होता, त्यावर जोरदार प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू आणि क्षेत्ररक्षक यामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण फील्ड झाला गेलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, नामी संधी आली होती मात्र ती संधी गमावली. यावेळेला मिळतील एकूण या 3 धावा आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 13, एकावर 3, 13 धावा. यानंतर आणखी एक बिग फाईट, आजच्या दिवसातला शेवटचा सामना आपण बघणार आहोत. रमेश स्पोर्ट्स साडगाव विपक्ष आणि गावदेवी स्पोर्ट्स गोठेगर बीचा संघ. मॅच कडे 70 धावांचा पाठलाग चालू आहे. सुंद गतीने सुरुवात झाली आदिवली संघाची. यावेळेला मात्र कनेक्ट झालाय, सुंदर फटका, टायमिंग मात्र प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक वेल जज कॅच, फलंदाज होईल बाद, बसेल दुसरा झटका. यावेळेला ललितच्या रूपानं दुसरा झटका बसला आदिवली संघाला. 70 धावांचं प्रेशर घेतलं गेलंय का, हा आकडा मोठा वाटतो का, या सगळ्या गोष्टींना आता मात्र पडताळावं लागणार आहे. परंतु म्हटलं 7 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आस्किंग रन रेटचा विचार करावा लागेल. सुरुवातीचे स्लॉग ओव्हर आहेत, विकेट तुम्हाला वाचवून ठेवायचे आहेत. ओपनिंग पेअरला मैदानामध्ये खऱ्या अर्थानं तग धरून राहणं अत्यंत गरजेची बाब होती. ओपनिंग पेअर यावेळेला मात्र डगआउटमध्ये. सुंदर बॉल, गुडलाईन स्पॉटवरचा चेंडू पडल्यानंतर सरळ ट्रॅव्हल केला गेलाय, मात्र लो बाउन्स हे त्याचं कारण राहिलं गेलंय. माफ करा, उमेश बाद झालाय. आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल, हाईट फॅक्टर कन्सिडर केला गेलाय. नो बॉल आणि त्यावर ललितच्या बॅटमधनं जोरदार प्रहार. 1+6 या मिळतील 7 धावा, कारण चेंडू झालाय सीमा पार, षटकार. बॅटमधनं जर लगातार 3 षटकार आले तर सूरज विशे यांच्याकडनं 1001 रुपयांचं कॅश प्राइज जाहीर झालंय. यावेळेला ट्रॅकर बॉल, त्याचा देखील समाचार घेतला गेलाय, मात्र चेंडू निघून गेलाय. यावेळेला डिफाईन लेगच्या रिजन मध्ये सीमा पार, चौकार. सामर्थ्यानं प्रबळ दावेदारीसह आत्मविश्वासाला आचरित करताना ट्रॅकर बॉल आहे, लाजवाब हुक, आणि यावर लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू होतोय फरार, सीमा पार, चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर मनोज स्पोर्ट्स आदिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 28-28, 2/28 धावा, आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील 30 चेंडू आणि 42 धावा. समीकरणाला सोपं करण्याचा प्रयत्न केला जातो आक्रमणाच्या द्वारे फलंदाज ललितच्या माध्यमातून. शेवटच्या 3 चेंडूवर जवळपास 14 धावा वसूल केल्या गेल्या ललितच्या बॅटमधनं, आणि यावेळेला बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा केला जातोय.
स्वतःवरचा आत्मविश्वास कमी न होऊ देता समोर येणाऱ्या अनेक संकटांना तोंड देत आपण स्वतः यशाच्या दिशेनं अगदी निर्धास्तपणे कशी वाटचाल करू शकतो याचं उदाहरण पेश केलं गेलंय. 2 षटकं आणि संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली ती मात्र तब्बल 28 धावा. पहिलं षटक जर आपण पाहिलं दीपकनं हाताळलं होतं त्यामध्ये 1 गडी बाद करत केवळ 9 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. परंतु दुसरं षटक हाताळणाऱ्या विनायकच्या गोलंदाजीची यथेच्छ धुलाई केली गेली, खरपूस समाचार घेतला गेला आणि तब्बल 19 धावा कुठल्या गेल्यात. आणि यावेळेला ललितनं सांगितलंय की आता अजूनही आम्ही कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय, या मॅच मध्ये आम्ही जिवंत आहोत कारण जिंकण्याची ईर्ष्या आणखी प्रबळ होतीये. या षटकातला पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेनं यावेळेला फ्लिक केला गेलाय. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकलाय, वारंवार सांगतोय शेलवली संघाला, परंतु तुर्तास आहे चौकार. या चौकारानिशी संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 32 धावा. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र वेळ कनेक्ट करता आला नाहीये. हाही झोन मध्ये होता, रडार मध्ये होता, कदाचित मोठा फटका येऊ शकला असता परंतु बॅट्समनचं कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी आपल्याला लूज होताना पाहायला मिळतंय आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं मनोज स्पोर्ट्स आदिवली या संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 3-3-33, 3-3 33 धावा. आता आहे स्ट्राईकला विस्फोटक फलंदाज ललित, ज्यानं लगातार 3 षटकार जर खेचले तर सूरज विशे यांच्याकडनं 1001 रुपयांचं कॅश प्राइज ललितसाठी जाहीर झालंय. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल दीपक, ज्यानं हाताळलं होतं पहिलं मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक आणि ज्यामध्ये खर्च केल्या होत्या 9 धावा. यावेळेला लो फुलटा सरळ बॅटनं आपल्याला सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे आहे, तैनात दिरंगाई होते आणि 2 धावांचा केला जातोय यशस्वी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन दी विकेट. या मिळतील 2 धावा आणि या 2 धावांनी सुमित फरडगुडे असतील, त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा. ललित मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. मोठा फटका कसा येईल, मोठी धावसंख्या कशी उभारली जाईल आणि आपल्या संघाला जी कुठेतरी अडचणीत सापडलेली परिस्थिती होती, अडचणीत आलेली परिस्थिती होती, त्या परिस्थितीतून बाहेर कसं सुखरूप काढता येईल या सगळ्या गोष्टींचा ताळीबंद साधण्याचा प्रयत्न ललितच्या माध्यमातून केला जातोय. परंतु तुर्तास हावी होतोय गोलंदाज दीपक. यावेळेला आपण टप्प्याचा चेंडू एक सुंदर कट केला गेलाय. थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू करतोय ट्रॅव्हल आणि हा हे चौकार. 4 धावांनिशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. मनोज स्पोर्ट्स आदिवली या संघाची धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 39 धावा. विजयासाठी अजूनही आवश्यक असतील त्या केवळ 31 धावा. मॅच मध्ये चांगलं कमबॅक केलं गेलंय. 2 गडी बाद झाल्यानंतर देखील कोणत्याही प्रकारचं दडपण पाहायला मिळालं नाही. ते आदिवली संघावर सलामीला आलेला बॅट्समन फलंदाज ललित अजूनही तग धरून आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब खेळी, 5 चौकार आणि 1 षटकार मात्र. ललित नावाचं वादळ समोरच्या संघाला नेस्तनाबूत करण्याच्या अगोदर मात्र त्याच्या यष्टा उद्ध्वस्त केल्या गेल्यात. परतावं लागेल माघारी. ललितचं माघारी जाणं म्हणजे आदिवली संघाच्या स्वप्नाचा चुराडा होणं की काय या प्रश्नाचं उत्तर मात्र येणारी वेळ सांगेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मनोज स्पोर्ट्स आदिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती मात्र 39 धावा. विजयासाठी आवश्यक असतील अजूनही 24 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाला. 11 चेंडूमध्ये तब्बल 31 धावांची वादळी आक्रमक विस्फोटक खेळी करून ललित परतलाय माघारी. ललितचं तिथं असणं खूप महत्वाचं होतं आणि ललितच्या विकेटचं महत्व यावेळेला शिवमल्हार शेलवली संघाला आपल्याला पाहायला मिळेल. आणि ललितची विकेट किती महत्वाची होती यावेळेला कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत बसलेला शेलवली संघाचा 12th मन केतन याचा जो जल्लोष पाहायला मिळाला त्यावरून कळते की ही विकेट किती महत्वाची होती. बॉलिंग मार्कवर शिवमल्हार शेलवली या संघाकडनं रवी येईल गोलंदाजीचा भार सांभाळायला, तर स्ट्राईकला असेल बॅट्समन सुभाष, नॉन स्ट्राईकला असेल मोहन.
कामगिरी करता येईल का? 24 चेंडू 31 धावा, 11 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी साकारणाऱ्या ललितमुळं हे इक्वेशन, हे समीकरण कुठेतरी अधिक सोपं होताना पाहायला मिळतंय त्या आदिवली संघासाठी. परंतु त्याच्याच कामगिरीचा कित्ता गिरवला जाईल का? पहिला चेंडू स्लो 1 बॉल होता, त्याला भिरकवून दिलाय. यावेळेला लॉंग लेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाकडनं होतीये चूक, चेंडू निघून जाईल सीमा पार, चौकार. संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल आता 4-3-43, 4 वर 3, 43 धावा. समीकरण बदललं जाईल. विजयासाठी 23 चेंडू आणि 27 धावांची गरज असणार आहे मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाला. शेलोली संघाकडनं सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजाकडनं चांगली कामगिरी होते, पण त्या कामगिरीला कुठेतरी यशाची जर जालर प्राप्त करून द्यायची असेल तर मग मात्र सर्वतोपरी प्रयत्न होणं गरजेचं आहे. चांगला संघर्ष पाहायला मिळतं, चांगलं बॅटल पाहायला मिळतं. आतापर्यंत तरी आदिवली संघ यावर प्रयत्न करतोय, मात्र आदिवली संघाला पुन्हा एकदा जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल. लेग बिफोर विकेट मिळते ती आदिवली संघाला आणि गडी होईल बाद मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाचा. ओके, बॅटिंग साइड कडनं LBW साठी हा रिव्ह्यू घेतला गेलाय आणि तिसऱ्या पंचांची भूमिका बजावतील ते मात्र निलेशजी महाजन सर. तिसऱ्या पंचांचा निर्णय, गडी होईल बाद, बसेल हा झटका आदिवली संघाला. कक्ष क्रमांक 2च्या बाजूला जी गाडी आहे त्या गाडीचा आरसा इकडे रिफ्लेक्ट होतोय, पडद्याच्या मागच्या बाजूची. साडगाव संघ तिथं चालत आहे, त्यांच्या समोरची जी बाईक आहे तो आरसा जरा समोर समोर इकडं इकडं. ओके, धन्यवाद. ओढूयात मॅच कडे. एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदरच्या चेंडूवर एक गडीबाद होताना पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन, कुठेतरी धाबांचा वेग आणि ओघ आपल्याला पाहायला मिळत होता आदिवली संघाकडनं. त्यावर कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न केला जातोय शिव मल्हार शेलोली संघाकडनं. चांगलं कमबॅक बॉलर रवीच्या माध्यमातून. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा रवी होईल सज्ज. या षटकातला पुढचा चेंडू 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आतापर्यंत 44 धावांपर्यंत मजल मारली आहे ते मनोज स्पोर्ट्स आदिवली संघानं. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला कनेक्ट केला गेलाय. चेंडूनं मात्र उंची गाठली, अंतर नाही. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, जेल सुटला गेलाय. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावा धावून निघतील पूर्ण. या 2 धावांनी मनोज स्पोर्ट्स आदिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 46 धावा आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील त्या 24 धावा. कुठेतरी एक संघर्ष करताना पाहायला मिळतोय शिव मल्हार शेलवली संघ. जर या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करायचं असेल, पुनरागमन करायचं असेल तर ही जोडी तोडावी लागेल, ही जोडी फोडावी लागेल. या पार्टनरशिपला इथं ब्रेक करावं लागेल आणि गोटेकर संघाचे मार्गदर्शक सन्माननीय कतुरजी डिंगोरे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे.
आणि त्याचबरोबर सन्माननीय मैनुद्दीन शेख यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आलेल्या तमाम मान्यवरांचं दसई प्रीमियर लीग सन 2022च्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो. कॉटन बोर्ड आपल्याला पाहायला कॉट बँड यावेळेला ही विकेट प्राप्त होईल आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर मनोज स्पोर्ट्स आदिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 46 46 धावा. समीकरण बदललं जाईल. मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाला विजयासाठी आवश्यक असतील 18 चेंडू आणि 24 धावा. शिवमल्हार शेलवली संघ 18 चेंडू आणि 24 धावांची असणार आहे गरज आदिवली संघाला विजय प्राप्त करण्यासाठी. लाजवाब खेळीचं प्रदर्शन मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि कुठेतरी हवी होईल का पहिल्या षटकानंतर शिवमल्हार शेलवली संघाचे गोलंदाज. मात्र त्या सगळ्या शंका कुशंकांना खोडून काढण्याचं काम या फलंदाजांकडनं झालं. परंतु महत्वाचे 4ही मोहरे यावेळेला डगआउटमध्ये स्थानापन्न झालेत आणि त्यामुळे निश्चितपणे काही अंशी प्रमाणात शिवमल्हार शेलवली संघाचा आत्मविश्वास आपल्याला नक्कीच वाढलेला पाहायला मिळेल. यावेळेला हर्षल बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक. 16 वर्षाचा हा एक युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत 2 सामनावीराचे किताब देखील या गोलंदाजानं प्राप्त केलेले आहेत. याचं कारण आहे तुमचं वय मात्र कुठेही मॅटर करताना आपल्याला पाहायला मिळणार नाही. तुम्ही कसे खेळत आहात, तुमच्या खेळाची तुमचं खेळाचं प्रदर्शन कसं आहे, कामगिरी कशी आहे यावर सगळं अवलंबून आहे. यावेळेला सर्व बॅटनं खेळलेला फटका क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. लॉंग ऑन रिजन मध्ये अवघ्या 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 47 धावा. समीकरण बदललं जाईल. 17 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या 23 धावा. 17 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल. स्ट्राईकला असेल बॅट्समन अरुण. पहिला चेंडू फेस करणार आहे या इनिंग मधला. मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणार आहे. संघाला विजयाच्या पलीकडे नेऊन ठेवण्याची अपेक्षा असणार आहे आणि यावरनं लाईन चुकली गेली आहे. महत्वाच्या क्षणाला तुमच्यावर प्रेशर असतो, दबाव असतो, कारण माहीत असतं आणि मोक्याच्या क्षणाला ज्यावेळेस कमी धावसंख्या आपल्या हातामध्ये वाचवायला असते, विजयाच्या दिशेने समोरचा संघ आक्रमण करायला बघतो, त्यावेळेस एखादा चुकीचा टप्पा मात्र मग तुमच्या ध्येयापासून तुम्हाला विचलित करू शकतो, लक्ष्यापासून विचलित करू शकतो. पण या सगळ्या गोष्टी जर तुम्ही तुमचं कॉन्सन्ट्रेशन ढळू दिला तुम्ही ध्येय तुमचं निश्चितपणे, तर मग मात्र पराभव आपल्या जवळ आहे हे सांगायला दुसऱ्या कोणाची गरज लागणार नाही. क्लेटकट खेळला गेला, यावेळेला हलकेच पुश केला गेला आणि अवघ्या 1 धावेवर समाधान. स्ट्राईक रोटेट केली गेली आहे कारण बॅट्समन अरुणला माहीत आहे जर आपल्याकडनं बॉल कनेक्ट होत नसेल, मिडल ऑफ बॅट करता येत नसेल, तर मग अशा वेळेला स्ट्राईक रोटेट करणं हे कधी चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं म्हणतात. त्याचं हेच उदाहरण आहे की जर वेगानं पळता येत नसेल, वेगानं आपल्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचता येत नसेल, तर हळूहळू चालत राहा, पण थांबू नका. ही 1 धाव आणि 1 धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 49 4वर 9 49 धावा आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील त्या 21 धावा. यावेळेस प्रत्येक चेंडूवर तुटून पडण्याचा प्रयत्न केला जातोय.
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट्समनला फॉलो करण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू मात्र आउट ऑफ द लेग स्टंप. परिणाम स्वरूपी पंच राम डिंगोरे यांचा येईल वाईटचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात ही धाव आणि या धावेनं मनोज स्पोर्ट्स आदिवली या संघाची धावसंख्या अर्धशतकीय मजल मारताना धावसंख्या होतीये 50. विजयासाठी आवश्यक असतील अजूनही 20 धावा. समीकरण काहीसं सोपं होत आहे का? या वेळेला बॅट्समनच्या मनसुब्यांना हेरलं गेलं, परंतु क्षेत्ररक्षण खराब होत आहे वारंवार शिवमल्हार शेलवली संघाकडनं. त्याचाच परिपाक आपल्याला पाहायला मिळाल्या या 2 धावा. आणि या 2 धावांनी मनोज स्पोर्ट्स आदिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेले 5-52. 5वर 2, 52 धावा. मॅच संपल्यानंतर दोन्ही संघांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे, व्यासपीठाच्या समोर यायचं आहे, कारण सहभागी सर्व खेळाडूंना कबाना हॉटेलकडनं डिस्काउंट कुपन्स प्राप्त होणार आहेत, जे स्पॉन्सर केलेत लस्तूर कबाना हॉटेलच्या प्रोप्रायटर्सनी. यावेळेला फटका चुकला गेलाय. शिवमल्हार शेलवली संघाची होते चूक. क्षेत्ररक्षक मात्र गोलंदाजांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फेरताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि ऐन मोक्याच्या क्षणाला समोरच्या संघावर दबाव टाकण्याची संधी उपलब्ध असताना या चुका मात्र तुम्हाला तुमच्या विजयापासून दूर नेतील. विचार करावा लागणार आहे टीम मॅनेजमेंटला, विचार करावा लागणार आहे कॅप्टनला की कोणता खेळाडू या सगळ्या गोष्टीला कारणीभूत ठरतो आहे. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू कोणत्याही प्रकारचा जोखीम उचलण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाकडनं मात्र 2 धावा काढण्याचं ज्यावेळेस संधी येते ती संधी गमावली जात नाहीये. चांगल्या क्रिकेटचं प्रदर्शन मनोज स्पोर्ट्स आदिवली या संघाकडनं. या 2 धावांनी आदिवली संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 5-5-5-5. 5वर 5, 55 धावा. आणि आता विजयासाठीचं समीकरण बदललं जाईल. 13 चेंडू आणि 15 धावांची गरज आदिवली संघाला विजयासाठी. शेवटचा चेंडू वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, त्यावर फटका खेळण्याचा मोह काय आवरला नाहीये, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. परिणाम स्वरूपी निर्धाव चेंडू. समीकरण बदललं जाईल. आदिवली संघाला विजयासाठी आता मात्र आवश्यक असतील 12 चेंडू आणि 15 धावा. तर सरासरीच्या रूपाने जर आपण विचार केला तर 7.5च्या सरासरीने धावा वसूल कराव्या लागतील, परंतु सेकंड लास्ट ओव्हर आहे, हे षटक सगळ्यात महत्वाचं असेल. जर शिवमल्हार शेलवली संघाला या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल, पुनरागमन करायचं असेल, तर या षटकामध्ये कमीत कमी 3 ते 4 धावा खर्च कराव्या लागतील आणि जास्तीत जास्त 10 पेक्षा अधिक धावा शेवटच्या षटकापर्यंत वाचवाव्या लागतील शिवमल्हार शेलवली संघाला. या प्लॅनिंगनं जर तुम्ही खेळलात तरच मग मात्र तुम्ही समोरच्या संघाला दडपणाखाली आणू शकता, शेवटच्या चेंडूपर्यंत या मॅचला नेऊ शकता. आणि शेवटच्या चेंडूपर्यंत येणारं प्रेशर हँडल करण्यामध्ये असमर्थ जर ठरला समोरचा मनोज स्पोर्ट्स आदिवली संघ, तर मग मात्र तुम्ही पाहिलेलं स्वप्न या वेळेला सत्यात साकार होताना पाहायला मिळेल. अति महत्वाचं षटक हाताळण्यासाठी कर्णधारानं चेंडू दिलाय रवीच्या हाती. वैयक्तिक 2रं आणि सांघिक 6वं षटक. समीकरण आहे 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील 15 धावा. या अगोदरचं षटक ज्यावेळेस रवीनं हाताळलं होतं त्यामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि तब्बल 2 गडी बाद केले होते. त्याचीच पुनरावृत्ती करावी लागणार आहे. एक टफ ओव्हरची गरज आहे. इकॉनॉमिकल बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळाली, त्याची पुनरावृत्ती करता येईल का आणि समोरच्या मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाला मात्र दडपणाखाली ठेवता येईल का, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. मी म्हटलं होतं की आजच्या दिवसामध्ये दसई प्रीमियर लीग सन 2022च्या या पर्वामध्ये अनेक रोमहर्षक लढतींचा आपण आस्वाद घेतला गेला. ग्रामीण क्रिकेट कुठपर्यंत पोहोचले, त्याची खोली काय, त्याची ताकद काय, त्याचं वलय काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पहिला चेंडू यॉर्कर लाईन पकडली गेली, खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅट्समननं मात्र या वेळेला पुश केला गेला आणि एक धाव काढण्यापासून रोखू शकला नाहीये. चेंडू निर्धाव होऊ शकला असता जर आपल्या फॉलो 3 मध्ये ही एक फिल्डिंग पाहायला मिळाली असती, परंतु नाहीये. समीकरण बदललं गेलंय. 11 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज.
प्रत्येक चेंडू गणित समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न असेल आदिवली संघाचा, तर सोपं वाटणाऱ्या या गोष्टीला मात्र कठीण करण्याचा प्रयत्न असेल शिवमल्हार शेलवली संघाचा. यावेळेला कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जात नाहीये या जोडीकडनं, फलंदाज मेघराज आणि अरुण. कारण माहीत आहे या महत्वाच्या क्षणाला आपली विकेट टिकवणं गरजेचं आहे आणि विकेट जरी गेली तरी त्याही पेक्षा दुर्दैव जे होईल ते म्हणजे चेंडू निर्धाव निघेल आणि निर्धाव निघण्यापेक्षा सिंगल जरी या षटकामध्ये आल्या तरी आपण समोरच्या संघावर दडपण टाकू शकतो आणि शेवटच्या षटकात जर गोलंदाजावर दडपण असेल तर निश्चितपणे त्याच्याकडनं चुकी होईल आणि त्या चुकीचा फायदा उचलला जाईल. मात्र यावेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, निर्धाव चेंडू, आणि ज्याची भीती होती, मी म्हटलं होतं की इथून पुढे येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू मनोस्पोर्ट्स आदिवली संघाची चिंता वाढवणारा ठरेल. समीकरण बदललं गेलंय. 9 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील 13 धावा. 9 चेंडू आणि 13 धावांची असेल गरज. या सगळ्या सामन्यामध्ये महत्वाचे ठरणार आहेत पुढचे येणारे 3 चेंडू. शेवटच्या षटकाचा विचार मात्र नंतर केला जाईल. जर शेलवली संघाला, शिवमल्हार शेलवली संघाला जर कमबॅक करायचं असेल, पुनरागमन करायचं असेल, तर या पहिल्या 3 चेंडूवर मात्र ज्याप्रमाणे सुरुवातीचे हे 3 चेंडू पाहिलेले आहेत त्याच पद्धतीनं हे शेवटचे 3 चेंडू हाताळावे लागणार आहेत. गोलंदाज रवी आला आणि त्याच कामासाठी कर्णधारानं रवीच्या हाती चेंडू सोपवलाय. पाहूया या षटकातला 4था चेंडू. खोलवर टप्प्याचा लाजवाब फटका, चेंडू निघून गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रीजन मध्ये. हा हे आत्मविश्वास वाढवणारा चौका. ज्या चौकारानिशी मनोस्पोर्ट्स आदिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती मात्र 61 धावा. विजयासाठी आवश्यक असतील 8 चेंडू आणि 9 धावा. 8 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण. लाजवाब कामगिरी मनोस्पोर्ट्स आदिवली संघाच्या फलंदाजांची. 5वा चेंडू, त्यावर देखील प्रहार केला गेलाय. डीप मिड विकेटच्या रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. दुसरा धावेचा कॉल दिला गेलाय परंतु अचूक वेगवान थ्रो, लाजवाब क्षेत्ररक्षण आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेनं संघाची धावसंख्या होईल 62 धावा. समीकरण बदललं जाईल. 7 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. 7 चेंडू आणि 8 धावा. अशीच म्हटलं होतं की 2 षटकांमध्ये 15 धावांची गरज होती. 5 चेंडूवर आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या गेल्यात गोलंदाज रवी याच्या माध्यमातून. म्हणतात ना, शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावर अवलंबून असतं. म्हणून शक्य आणि अशक्य यातलं अंतर आपल्याला भेदता आलं पाहिजे. कारण यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. आणि जोपर्यंत आयुष्यामध्ये संघर्ष घडणार नाही तोपर्यंत मिळालेल्या यशाचा आनंदही तुम्हाला व्यवस्थितरित्या चाखता येणार नाही. या षटकातला शेवटचा चेंडू, यावर प्रहार होईल का? परंतु नाही. लाजवाब चेंडूची सांगता, या षटकाची सांगता झाली. रवीच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्यात केवळ 7 धावा आणि आता समीकरण बदललं गेलंय. विजयासाठी मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाला आवश्यक असतील 6 चेंडू आणि 8 धावा. आता प्रेशर असेल, प्रत्येकाच्या हृदयाची दरदर वाढलेली असेल. विजय कोण होईल? शिवमल्हार शेलवली संघ आता विचार करत असेल नेमकं आपलं चुकलं कुठं. पहिलं षटक ज्यावेळी हाताळलं गेलं होतं, एक गडी देखील बाद झाला होता. 9 धावा फक्त खर्च केल्या गेल्या होत्या. इकॉनॉमिकल बॉलिंगला सुरुवात झाली होती. नेमकं आपलं हे सगळं पत्त्यावर येण्यापेक्षा माथ्यावर काय येऊन पडलंय या सगळ्या गोष्टीच्या विचारांची भ्रमिती यावेळेला मनामध्ये चालू असतील. आणि मनामध्ये विचारांचं वादळ निर्माण झालं ना मित्रांनो की मग गोंधळ उडालेला असतो आणि उडालेल्या गोंधळामध्ये चांगल्यांची बंबेरी उडते. हा इतिहासही आहे, वर्तमानही आहे आणि भविष्यही आहे. यावेळेला गरज आहे स्थिर राहण्याची. यावेळेला गरज आहे स्वतःवरचा विश्वास वाढवण्याची. यावेळेला गरज आहे आपल्या सामर्थ्यावर स्वतःचा भरोसा निर्माण करण्याची. यावेळेला गरज आहे समोर दिसणाऱ्या आपल्या ध्येयापर्यंत वाटचाल करताना आपण ते सामर्थ्य बाळगू शकतो, ती क्षमता आपल्यामध्ये आहे हे स्वतःहून स्वतःला सांगायची. मित्रांनो, म्हणतात ना, विजयी व्हायचं असेल तर पराभवाची भीती मनातून काढावी लागते आणि अशक्य नावाचा शब्द आयुष्याच्या शब्दकोशातून बाहेर कायमचा डिलीट करावा लागतो, नष्ट करावा लागतो, संपुष्टात आणावा लागतो. कारण समीकरण आहे 7 चेंडू आणि 8 धावा.
दसई प्रीमियर लीग सन 2022च्या या रणसंग्रामातला या ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वातील महाथरारातील हा एक सामना, ज्यामध्ये प्रत्येक चेंडू प्रत्येक क्षणाला प्रेक्षकांची उत्कंठा मात्र शिगेला पोहोचवतोय, रोमहर्षकतेला स्पर्श करतोय. प्रत्येक चेंडूवर हृदयाची स्पंदन मात्र वेगानं आपल्याला वाढताना पाहायला मिळतील. या क्षणाला मॅच चालू आहे. शिव मल्हार शेलवली विपक्ष मनोज स्पोर्ट्स आदिवली. समीकरण आहे 6 चेंडू 8 धावा. शरद याच्या षटकातला हा पहिला चेंडू आणि यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन चेक करावी लागणार आहे. पंचांकडे मागितली जाईल दाद, पंचांचा येईल वाईटचा इशारा, गडी होईल बाद, मिळेल ही एक धाव. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्तच्या रूपातली ही एक धाव आणि या एका धावेनं एक धाव समीकरण बदललं जाईल. गडी बाद झाला असेल, परंतु समीकरण मात्र 6 चेंडू आणि 7 धावा. ही संपूर्ण स्पर्धा घर बसल्या आपण डेन केबलवर 887 क्रमांकाच्या चॅनलवर ज्यांच्या माध्यमातून बघतो, ओमसाई केबल असेल, वेदांत नेट सर्व्हिस असेल, यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं प्रेक्षेपण आपण डेन केबलवर करत आहोत. आणि ही सगळं ज्यांच्यामुळे शक्य होतंय ते सन्माननीय रमेशजी विशे सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी माननीय रमेशजी विशे साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आम्ही आमचं भाग्य समजतो की आपल्यासारखं व्यक्तिमत्व आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेलं आहे. आमच्या पाठीशी आपण नेहमी ठामपणे उभे असता. वयात मॅचकडे जिथं समीकरण आहे 6 चेंडू आणि 7 धावा. या वेळेला शिव मल्हार शेलवली संघ अटॅक करेल का, आक्रमण करेल का? पहिला चेंडू, वेल डन गाईज. पहिल्या चेंडूवर मात्र मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाचा श्वास रोखला गेलाय, कारण निर्धाव चेंडू आलाय. समीकरण बदललं गेलंय. 5 चेंडू आणि 7 धावा. तर असं म्हणतात ना, जेव्हा समोरचं लक्ष कठीण वाटतं तेव्हा संघर्ष करायला खरी मजा येते, आणि जेव्हा जीवनामध्ये आव्हानं निर्माण होतात तेव्हाच तर लढायला वेगवेगळी मजा असते. या षटकातला पुढचा चेंडू बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. शरद श्रपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाजांच्या मनसुब्याला ओळखलं जात आहे आणि त्या मनसुब्यांना नेस्तनाबूत करण्याचं काम शरदच्या माध्यमातून होतं. वॉच बॉलिंग, बॅक टू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात शरदच्या माध्यमातून. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, असं जगावं दुनियेमध्ये आव्हानांचे लेवनत्तर, असेच जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लेवनत्तर, नजरेमध्ये नजर रोखणे, आयुष्याला द्यावे उत्तर. आणि तोच प्रयत्न केला जातोय. जे कठीण वाटतं ते सोपं करण्याच्या दिशेनं वाटचाल करा, मग बघा खरी गंमत कळेल. या वेळेला वारंवार लेंथ बदलली गेली आहे, परंतु लाईन मात्र तीच. फलंदाजाची बंबिरी उडवली जाते. सलग 3 निर्धाव चेंडू, आत्मविश्वासाचा नवा संचार होतोय शिव मल्हार शेलवली संघाकडे. आणि या आत्मविश्वासाच्या पुढे मात्र नामोहरम होताना पाहायला मिळतोय मनोज स्पोर्ट्स आदिवलीचा संघ. काय होईल या मॅच मध्ये? प्रेक्षकांच्या नजरा या वेळेला खेळपट्टीकडे या मैदानावर खेळल्या गेल्यात. या षटकातला पुढचा चेंडू, या वेळेला फुल लेनचा चेंडू पार केला गेला. लिडिंग एज मिस टायमिंग शॉट, स्वतः गोलंदाज चेंडू खाली. कॅच सुटले की मॅच, हे मात्र येणारी वेळ सांगेल. समीकरण बदललं गेलंय. 2 चेंडू आणि 6 धावा. या वेळेला प्रेशर दोन्हीकडे समसम्मान. व्हॉट मॅच! रोमहर्षकता, रंगतदारता या सगळ्यांचं हे मिश्रण या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. शरद विचार करत असेल, ही जर झेल झाली असती तर समीकरण 2 चेंडू 7 धावांचं होतं. 1 चेंडू आपल्याला काढायचा होता, मॅच मध्ये पुन्हा छाती ठोकून उभं राहायचं होतं. परंतु या वेळेला चेंडू डॉट जरी आला तरी शेवटच्या चेंडूवर देखील त्या धावा निघू शकतात, इतक्या धावा वाचवल्या गेल्यात. परंतु सुंदर गोलंदाजी. या षटकातला पुढचा चेंडू लो फुलटॉस होता. श्रफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दरवाजाला लावलं गेले कुलूप
आणि चोरी झालीये मात्र मागच्या दरवाजातनं. यावेळेला गडी परतेल माघारी. अशक्य वाटतं त्या दिशेनं चाल करा. विश्वास नांगरे पाटील एका व्याख्यानामध्ये किती सुंदररित्या ते कविता, इंग्रजी कविता ट्रान्सफर करताना म्हणतात, ट्रान्सलेट करताना असं म्हणतात, जे अशक्य वाटतंय ते स्वप्न मला पाहायचं आहे. ज्या शत्रूचा पराभव कोणी करू शकत नाही त्याला मला हरवायचं आहे. कोणालाही जे दुःख सहन होत नाही ते मला सहन करायचं आहे. ज्या ठिकाणी धाडसी माणसं जायचं धाडस करत नाही त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे. ज्यावेळेस माझे हात थकलेत, पाय थकलेत, माझं शरीर थकलंय, त्यावेळेस समोर दिसणारा एव्हरेस्ट मला सर करायचा आहे. आणि म्हणतात की माझी नरकात सुद्धा जायची तयारी आहे, पण नरकात जायला कारण सुद्धा स्वर्गीय असलं पाहिजे. आत्मविश्वास तुमच्याकडे असला पाहिजे. गोटेगार आणि असनगाव संघ दोन्ही, गोटेगार आणि साटगाव संघ दोन्ही संघांनी तयार राहा. एक चेंडू विजयासाठी आवश्यक असतील 6 धावा. आणि फर्डेसर या क्षणाला इथं जर असते तर क्रिकेटची अनेक हिस्ट्री तुम्हाला सांगितली असती की एका चेंडूमध्ये 6 धावा ठोकण्याचा विश्वविक्रम अनेकदा झालाय, त्याची पुनरावृत्ती झाली गेली आहे. पण पाहूया ती पुनरावृत्ती होईल का या वेळेला. नाही. शरद याचं एक तिखट षटक पाहायला मिळालं. लाजवाब गोलंदाजीच्या जोरावर शिव मल्हार शेलवली संघानं अगदी दिमाखात, अगदी शानदारपणे हा विजय केलाय साकार. शिव मल्हार शेलवली संघ आणि मनोज स्पोर्ट्स आदिवली संघ दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. कबाना हॉटेलकडनं आपल्याला स्पॉन्सर झालेले जे काही कुपन्स आहेत ते कुपन आपल्या प्रत्येक खेळाडूला आपण इथे